उगा याची त्याची टिंगल टवाळी मस्करी करण्यापेक्षा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा। आणि नामस्मरण जर तुम्ही केलं तर परमात्मा आपल्या चरणाजवळ तुम्हाला जागा देईल। आणि हे जर तुम्ही ऐकत नसाल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल। सरटी शेवटी बाग काल बांधून देईल, शेवटी बाग काल बांधून देईल, सरटी शेवटी बाग काल बांधून देईल, सरटी शेवटी बाग काल बांधून देईल। काय बाजूचे जाईल तुझ्या काय माझा येईल, काय माझा येईल, माझा येईल, तुझ्या काय माझा येईल। पिंगळा 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 माधवारी कोणी बोलत होते का, पिंगळा माधवारी, 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 पिंगळा माधवारी बोल बोलत होते का, पिंगळा माधवारी। गुळा गुळा वाजती टाळ जन जना नादर साळ, गुळा गुळा वाजती टाळ जन जना नादर साळ, टाळ टाळ। ओहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। माझ्या माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी। जात होते यमुना पानिया पानिया, जात होते यमुना पानिया, जात होते यमुना पानिया पानिया, जाते होते यमुना पानिया। वाटेत भेटला सावला सावला, वाटेत भेटला सावला, वाटेत भेटला सावला सावला, वाटेत भेटला सावला। मग मी तेथून पळाले, रडता पडता घसरून पडले, तोईची घागल फुटली। पिंगळा माधवारी बोल बोल तर पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोल तर पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोल तर पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोल तर। गायक वादकाच्या सुद्धा अंगात आल्या, नादच तसा आहे महाराज। विठाला 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 विठाला। भगवान परमात्म्याने संत महात्म्यांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण तू यशस्वीरित्याने भगवान परमात्म्याला वर्णन करता आलेलं नाही, त्याने प्रयत्न केला नाही असं नाही। अर्जुन ऐक बाबा, ते संत महात्मे कसे आहेत? आत्मज्ञाने चोकडी, आत्मज्ञानाने ते संत चुकट आहेत। आणि पुढे ऐका, संत महात्म्यांचं वर्णन करता करता तो परमात्मा कधी स्वतःचं वर्णन स्वतः करून जातो, त्याचं त्यालाही कळत नाही। आत्मज्ञाने चोकडी, संत महात्म्यांचं वर्णन झालं। पुढे ऐका, संत हे माझेच रूपडे, संत महात्म्यांचं वर्णन करता करता तो परमात्मा स्वतःचं वर्णन कधी स्वतः करून जातो, त्याचं त्यालाही कळत नाही। आणि जो स्वतःच्या तोंडाने स्वतःचं वर्णन करतो अथवा करून घेतो, त्याला शास्त्रकारांनी शहाण्याच्या यादीत टाकलं नाही। विठाला 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 विठाला। स्वतःचं वर्णन करण्यातून कोणतं पाप लागतंय? महाभारताचं चिंतन तुम्ही करा। जो आपल्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्यांना आर्याजारानं आरतुर बोलतो, त्याला त्याचा वध केल्याचं पाप लागतं।
ऐका बरं का, जो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्यांना आर्याजारण अथवा अरतुरा बोलतो त्याला त्याचा वध केल्याचं पाप लागतं, आणि जो स्वतःच्या तोंडाने स्वतःचं वर्णन करतो अथवा करून घेतो त्याला आत्महत्येचं पातक लागतं. इति सुरेश नाही, इति महाभारत. विठाला विठाला संत महात्मे आमच्यावरती उपकार करणारे. कोणकोणता उपकार संतांच्या संबंधाने करावा? संत महात्मा इतका मोठा उपकार आमच्यावरती करतात, अलौकिक अशा प्रकारचा. कारण तुम्ही आम्ही जीवनावरती जे एकमेकांवरती उपकार करतो ते लौकिक स्वरूपाचे उपकार आहेत, परंतु संत महात्मे जे आपणावरती उपकार करतात ते अलौकिक स्वरूपाचे उपकार करतात. अलौकिक स्वरूपाचा उपकार संत महात्म्यांच्या शिवाय दुसरा कोणीच करू शकत नाही. विठाला विठाला कारण लौकिक उपकाराची परिणती कालांतराने अपकारामध्ये होऊ शकते, परंतु अलौकिक उपकाराची परिणती कधीही अपकारामध्ये होत नाही. म्हणून तर संत महात्मे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि दोन गोष्टी विसरा. दोन गोष्टी कोणत्या? एक, देवाचं नाव अखंड ध्यानात ठेवा. देवाचं नाव हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, ही गोष्ट अखंड ध्यानात ठेवा. आणि दुसरं म्हणजे लोकांनी जे आपल्यावर उपकार केले ते ध्यानात ठेवा. लक्षात ठेवायच्या दोन गोष्टी कळल्या का? देवाचं नाव अखंड ध्यानात ठेवा आणि लोकांनी जे आपल्यावर उपकार केले ते एक ध्यानात ठेवा. ज्याप्रमाणे लक्षात ठेवण्याकरता दोन गोष्टी सांगितल्या, त्याचप्रमाणे संत महात्म्याने विसरण्याकरता सुद्धा दोन गोष्टी सांगितल्या. त्यातल्या पहिली गोष्ट अशी, आपण लोकांवर जे उपकार केले ते विसरून जा. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी जे आपल्यावर अपकार केले ते सुद्धा विसरून जा. विठाला विठाला मनुष्य नेमकं उलट करतो महाराज. लोकांनी आपल्यावर जे उपकार केले ते उपकार विसरून जातो, परंतु लोकांनी जे आपल्यावरती अपकार केले ते मात्र ध्यानात ठेवतो. परंतु संत महात्मे सांगतात असं करण्याची गरज नाही. एखादा मनुष्य एखाद्याला मूर्ख म्हणाला, नालायक म्हणाला, द्या सोडून, ध्यानात ठेवू नका. मनुष्य नेमकं ध्यानात ठेवतो आणि प्रत्येकाला सांगतो, तो मला गाढव म्हणाला, तुम्हाला मूर्ख म्हणाला, तुम्हाला नालायक म्हणाला. संत महात्मे सांगतात ते ध्यानात ठेवण्याची गरज नाही. कारण का? मूर्ख म्हणणारा मनुष्य, नालायक म्हणणारा मनुष्य एकदाच म्हणून जातो, परंतु हा प्रत्येक वेळेला प्रत्येकाला सांगताना प्रत्येक वेळेला स्वतःला मूर्ख नालायक म्हणून घेतो. याचाच अर्थ असा आहे, अशा प्रकारचे अपकार आहेत, ते अपकार मनुष्याने, समाजाने आपल्यावर जे अपकार केले ते कधीच ध्यानात ठेवू नका. विठाला विठाला कारण संत महात्मे आमच्यावरती लौकिक स्वरूपाचा उपकार नाही, तर अलौकिक स्वरूपाचा उपकार करतात. कारण का? एखाद्याने एखाद्याला 10 रुपये दिले, उपकार झालाय की नाही बाबा? उपकार झाला. परंतु त्या 10 रुपयाची एखाद्या मनुष्य जाऊन जर 10 प्याली तर तो उपकार मानायचा का नाही मानायचा? आता कसं करायचं? तो मानायचा का नाही मानायचा? नाही मानायचा. कारण का? त्याने जे 10 रुपये दिले त्या 10 रुपयाचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग केला नाही. त्याने दारू पेल्यानंतर जेवढं पाप त्याला लागेल त्याचं अर्ध पाप आपल्याला भोगावं लागेल. ही मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जेने पाप केले दिले अनुमोदन, 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 दोघांचे पतन सारिकेची, दोघांचे पतन सारिकेची, दोघांचे पतन सारिकेची, दोघांचे पतन सारिकेची. म्हणून संत महात्मे सांगतात, आपली संस्कृती आपल्याला शिकवते की लहानातल्या लहान उपकाराची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. लहानातल्या लहान, कारण उपकाराच्या उतराईतून उतराई होण्याकरताच उपकार करतो. खऱ्या अर्थात त्याला उपकार म्हणू नका, त्याला व्यवहार म्हणा. परंतु आपली संस्कृती सांगते, एखाद्याने जर आपल्यावरती उपकार केला
तर त्या उपकाराच्या परतफेडीची आपण अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. इंग्रज लोक आपल्यावरती 150 वर्ष राज्य करून गेले. इंग्रज लोक किती वर्ष, परंतु 2 गोष्टी आपल्याला वाईट शिकून गेले. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, पहिला शब्द आहे थँक्यू आणि दुसरा शब्द आहे सॉरी. बरोबर आहे का मुलांना? पहिला शब्द कोणता आहे आणि दुसरा शब्द सॉरी. या 2 शब्दानं आपल्या सगळ्या संस्कृतीचं वाटोळं केलं. मी बिदरला कार्यक्रमाकरता चाललो होतो. बीडच्या बस स्टँड मध्ये गेलो. बस स्टँड मध्ये लातूरच्या गाडीमध्ये बसलो, चढलो, पाठीमागे जागा शोधू लागलो. मला पाठीमागच्या सीटवरती जागा भेटली. मला आनंद वाटला. घामाघूम झालेलो अशा अवस्थेमध्ये मी त्या ठिकाणी गेलो, बसलो. परंतु काही वेळानं त्या ठिकाणी एक बाबा आले. दोन्ही बगलामध्ये 2 पिशव्यात, हातामध्ये 2 पिशव्यात, घामाघूम झालेले. अशा अवस्थेमध्ये मी त्यांना पाहिलं. बसायला तर सोडा, उभा राहायला देखील जागा नाही अशी अवस्था त्या बसमध्ये. मी त्या बाबांना घामागर्द कालेलं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर बाबांना म्हणलं, बाबा या माझ्या जवळ, मी तुम्हाला जागा देतो. बाबांना बोलवल्यानंतर बाबाला आनंद वाटला, मला महाराज जागा देतील. महाराज ते बाबा माझ्या जवळ आले. मी थोडासा बाजूला सरकलो. मी मोठा असताना सुद्धा बारीक झालो. आलं का लक्षात आलं तर बरं, नाही तर शेवट काला घेऊन जा. मोठा असताना सुद्धा बारीक झालो. थोडस बाजूला सरकलो. त्या ठिकाणी त्या बाबांना जागा दिली. बाबांना जागा दिल्याबरोबर बाबा मला म्हटले, महाराज तुम्ही माझ्यावरती उपकार केला, थँक्यू महाराज. काय म्हटले बाबा? थँक्यू महाराज. म्हटलं बाबा काही अडचण नाही, आमचा जन्म त्याच्या करता येते उपकारासाठी, आली गरजावर, काही अडचण नाही म्हटलं बाबा. परंतु पुढे ऐका, लातूरला आम्ही दोघंही उतरलो. त्यांनाही बिदरला जायचं होतं, मलाही बिदरला जायचं होतं. कारण दृष्टांतामध्ये दोघंही एकाच गावाला जाते. त्याच्यात काय असतं, बिदरला जायचं होतं. पुढच्या बसमध्ये असं झालं, बाबांना जागा मिळाली, मला जागा मिळाली. बाबा मस्त जागा पकडून बसलेत. 4-2 पिशव्या हाताच्या पायाच्या जवळ आहेत. 4-2 पिशव्या वर ठेवलेल्या आहेत. मी इकडे तिकडे जागा शोधतो, मला कुठं जागा सापडली नाही. माझं सहज लक्ष बाबाकडे गेले. सामान्य अपेक्षा आहे ना, मागच्या प्रवासामध्ये मी जागा दिली होती बाबांना, आता मला त्यांनी जागा द्यायला पाहिजे होती. सामान्य अपेक्षा आहे. मी बाबांना पाहिल्याबरोबर बाबाच्या जवळ गेलो आणि बाबांना म्हणलो, बाबा मला तुम्ही थोडीशी जागा द्या ना. मागच्या प्रवासामध्ये मी तुम्हाला जागा दिली, आता मला थोडीशी जागा द्या. सामान्य अपेक्षा आहे. बाबांना असं म्हटल्याबरोबर बाबांना तर रागच आला. बाबा माझ्याकडे रागानेच बोलू लागले, महाराज रात्र उभं राहून रिझर्वेशन केलंय, जागा काय तुमच्या बापाची काय? कोण म्हणतंय? म्हटलं बाबा मागच्या प्रवासामध्ये मी तुम्हाला जागा दिली होती, मी मोठा असताना सुद्धा बारीक झालो, तुम्हाला जागा दिली. मग महाराज मागच्या प्रवासामध्ये मी तुम्ही मला जागा दिली म्हणून काय झालं, त्यावेळेस मी तुम्हाला थँक्यू म्हटलो नाही का? आता समजलं तर बरं, नाही तर कालच घेऊन जा, खरंच प्रसाद घेऊन जा. विठाला विठाला केलेल्या उपकाराची परिणती थँक्यू शब्दाने गहाण टाकून ठेवली महाराज. थँक्यू शब्दाने संपूर्ण वाटोळ करून टाकलं. दुसरा शब्द स्वारी. लाता लागल्यानंतर स्वारी म्हटल्यानंतर सगळ्या पापातून मुक्ती एका क्षणामध्ये मिळते हे समजल्यानंतर पोरं बापाला लाता मारून स्वारी म्हणायला येईल. ही आपल्या संस्कृतीची अधोगती. विठाला विठाला म्हणून संत महात्मे सांगतात, आम्ही या जगतावरती अशा प्रकारचे उपकार करतो, अशा प्रकारचे उपकार करतो, किती त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरी आम्ही त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाहीत. अभंगाचं दुसरं चरण. हो काय द्यावे भावे उतराई, हो काय द्यावे भावे उतराई. जीव थोडा जीव तो
काय देवतांची भावे उतराये महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आम्ही जशा प्रकारचं प्रमाण म्हणतो तशाच प्रकारचं प्रमाण पाठीमागे या संपूर्ण महाराज मंडळी म्हटलं बरं का. त्याच्यातले तज्ञ अशा प्रकारचे मंडळी, जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही प्रत्येक ठिकाणी कीर्तना करता जातो, परंतु आम्हाला अशा प्रकारची साथ मिळत नाही. या साथीपेक्षा आम्हाला कधी कधी चिकून कुण्याची साथ झालेली बरी वाटते, परंतु अशा प्रकारची साथ नको वाटते. सुंदर अशा प्रकारची साथ महाराजांनी या ठिकाणी करतायत. कारण एकदा मी भिगवणला कार्यक्रम करता गेलो होतो. आल्याबरोबर गायकांनी मला विचारलं, महाराज तुम्ही कोणता अभंग घेणार आहात? म्हणलं हरिप्राप्ती शिवपाय धरावी संतांची ती पाय. म्हणले महाराज आम्हाला हे दोनही चरण पाठ नाहीत, तिसरं चरण माझ्या पाठ आहे. म्हणलं कोणतं? संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाई. या प्रमाणावरती तुम्ही आलात ना महाराज, जोर द्या जोर. मला शिकते जोर द्या याच्यावर. म्हणलं जोरच देतो, थांब थोडं. मी तिसऱ्या चरणावरती आलो आणि मी जोर दिला त्या ठिकाणी. जसं गिरायकाला तसं पाठवावंच लागते. मी सांगू लागलो, संताविना प्राप्ती नाही नाही नाही. त्यांनी कोणतं प्रमाण उचलायला पाहिजे? संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ना, ऐशी वेद देती ग्वाही, हे प्रमाण उचलायला पाहिजे की नाही? मी शब्दावरती जोर दिला, संताविना प्राप्ती नाही नाही नाही. त्यांनी प्रमाण उचललं. काय सांगू आता संता, शांत राहा शांत राहा. विषय चाललाय काय, तुम्ही म्हणताय काय? अशा प्रकारचे गायक वादक मंडळीत महाराज. काही काही ठिकाणी आम्ही जर गेलो, आम्ही पुढे वेगळं म्हणतो, पाठीमागं वेगळंच म्हणतो. आम्ही पुढे जर म्हणलो ना, तिने देव जैसे परब्रह्मेचे टसे जगी सूर्य जैसे प्रकाशले, पाठीमागचे म्हणते तिने देव जैसे परभणीचे सशे जगी सूर्य जैसे प्रकाशले. त्याच्यात काय? आम्ही जर पुढे म्हटलो ना हरिपाठामध्ये, मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता ती बरू कळी अशी आला, पाठीमागचे सहजच म्हणतात मोकार फुगला मोकार फुगला फुले वेचिता ती बरू कळी अशी. त्यांच्याकडे काय चुक आहे? माझ्याकडे पाहूनच म्हणतात ते. अशा प्रकारचे नाही, मला सुंदर अशा प्रकारचे गायक वादक मंडळी आपणाला लाभलेत. आणि तसं जर पाहिलं तर रामकथाकार श्री हरिभक्त परायण नारायण महाराज या ठिकाणी साक्षात नारायण अवतारण उभा आहेत. कारण जर पाहिलं, भागवत कथाकार कीर्तनकार एखाद्या दुसऱ्याच्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये उभा राहत नाहीत, परंतु हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि खरंय महाराज, खरंय, जो स्वतःला छोटा म्हणतो त्याच्यासारखा मोठा कुणीच नसतो, आणि जो स्वतःला मोठा समजतो त्याच्यासारखा छोटा कोणीच नसतो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा मुंगी साखरे चारवा लहानपण देगा देवा. लहान व्हायला आणि लहान ज्या वेळेस आपण होऊ ना त्यावेळेस परमात्मा आपणाला जवळ करत असतो. लक्षात घ्या. सुंदर अशा प्रकारचे गायक वादक मंडळी यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. सुंदर अशा प्रकारचे मृदंगाचार्य, जोरदार टाळ्या वाजवा यांच्याकडे. गेल्या वर्षी माझं कीर्तन झालं, महाराजांनी सुंदर अशा प्रकारची साथ दिली. काय काय ठिकाणी आम्ही जर बघितलं तर बेकार अशा प्रकारची साथ करतात. मृदंग बेकार असतो, मृदंगाचार्य त्याच्यापेक्षा बेकार असतो. त्या पानाकडे जर पुढीकडे जर पाहिले तर पानन पुढी सारखीच असते. त्याला म्हणून आम्ही वाजा, ते वाजवायला सुरू करतात. देखाना खापाना देखाना खापाना. म्हणलं कोणाचं? कीर्तनकाराचं का गायकाचं? कोणाचं नेमकं? परंतु तसं नाही महाराज, यांच्याकडे फार मोठा अशा प्रकारचा गुण आहे. आणि हा गुण परमात्मा कोणालाही देत नाही महाराज. जो परमात्म्याविषयी निश्चय अशा प्रकारची निष्ठा ठेवतो, भाव ठेवतो, अशाच पुरुषाला भगवान परमात्मा गुण प्रदान करत असतो. विठाल विठाल. त्याचप्रमाणे 2 तास पर्यंत ज्यांनी
सुंदर अशा प्रकारचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय ते आपले सर्विस सोनू भाऊ यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही कितीही ओरडलो गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी, परंतु आमची जर माती करायची असले तर त्यांच्या हातात आहे. परंतु आमची माती होऊ दिली नाही त्यांनी, आमचं सोनं केलं. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे, सुंदर अशा प्रकारचे साऊंड आहेत. तसं पाहिलं तर 4 मॉनिटर या ठिकाणी मांडलेत. यांच्या माईक सिस्टीम मध्ये सुंदर अशा प्रकारची वाढ हो. महाराष्ट्रामध्ये त्यांना सुंदर अशा प्रकारचं त्यांचं नाव हो, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले अमोल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. गजरभक्तीचा.com यांना देखील दंडवत करतो. अंगद भाऊ हे संपूर्ण मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. यांना काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, फक्त एकच काय वानू आता नपुर हे वाणी, ठेविता चरणी ठेविता हा पाय जीव थोडा, काय वानू आता नपुर हे वाणी, मस्तक चरणी ठेवित असे, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणून सहज सांगण्यातून ज्यावेळेस त्यांना समजत नाही त्यावेळेस सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिकविती. एखादं मूल आजारी पडतं, आजारी पडल्यानंतर ती माता त्या बाळाला म्हणते, बाळा एवढं औषध घे, तू बरा झाल्यानंतर तुला शाळेमध्ये जाता येईल. त्यावेळेस ते बाळ म्हणतं, आई मी निरक्षर राहिलो तरी चालेल, परंतु मी औषध मात्र पिणार नाही. त्यावेळेस आई पुढचा प्रकार सांगते, बाळा असं करू नको, तुला लाडू देते, चॉकलेट देते, मुरकुलं देते, काय म्हणशील ते देते, परंतु एवढं औषध घे, तू बरा होशील. बाळ त्या आईच्या पुढचं असतं, बाई आई मला चॉकलेट दे, मुरकुल दे, खडीसाखर दे, काय द्यायचं ते दे, परंतु कडू औषध मला देऊ नको. एवढं सांगून सुद्धा ज्यावेळेस ते बाळ ऐकत नाही त्यावेळेस ती माता त्या बाळाचा पाठलाग सोडून देते का? माता माऊली सांगा, सोडून जातात का तुम्ही पाठलाग? नाही. ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेला ती माता त्या बाळाला मांडीवरती झोपवते, एका टोपणामध्ये औषध घेते आणि औषध घेतल्यानंतर त्या बाळाला झोपवल्यानंतर त्या बाळाचं नाक दाबते आणि नाक दाबल्यानंतर बरोबर त्या बाळाचं काय उघडतं? तोंड उघडतं. आणि एकदा का तोंड उघडलं मग मात्र ती माता त्या टोपणामध्ये जे औषध घेतलंय ते औषध त्या बाळाच्या तोंडामध्ये टाकून मोकळे होते. कारण का? त्या बाळाला त्या औषधाची चव कळत असते, परंतु त्या मातेला त्या औषधाचा परिणाम कळत असतो. म्हणूनच सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, हरी सायास शिकावी, हरी सायास शिकावी, हरी सायास शिकावी. सांगा महाराज, संत महात्मे आमच्यावरती 3 पद्धतीचे उपकार करतात. पहिला उपकार मज निरंतर जागविती, दुसरा उपकार करुणी सायास शिकविती आणि तिसरा उपकार तैशे मज येती सांभाळी. 3 पद्धतीचे उपकार करतात, परंतु हे 3 पद्धतीचे उपकार करत असताना ते आम्हाला कशाप्रमाणे सांभाळतात? अभंगाचं 4थं चरण,